नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं PhD एंट्रन्स एक्झामिनेशनचे फॉर्म मित्रांनो सुरू झालेले आहे आणि अप्लिकेशन फॉर्म जे आहे 10 पर्टिक्युलर एप्रिलपासून तर तुम्ही 23 एप्रिलपर्यंत फॉर्म फिल करू शकता. आता फॉर्म फिलिंग डेट सुरू झाल्यानंतर कोणते असे डॉक्युमेंट्स आहे जे आपल्याला अपकमिंग जे पेट परीक्षा आहे त्याचं फॉर्म भरण्यासाठी कुठले असे डॉक्युमेंट्स आपल्याला हेल्पफुल ठरणार आहे आणि लक्षात घ्या हे डॉक्युमेंट्स जे आहे ते एक्झामिनेशनसाठी खूप महत्त्वाचं ठरणार कारण तुम्हाला हार्ड कॉपी देखील सबमिट करावं लागतं. ओके. सो त्यामुळे तुम्ही हे सगळेच डॉक्युमेंट एकदा बघा जेणेकरून येणारी जी आपली परीक्षा आहे त्यामध्ये तुमचं फॉर्म रिजेक्ट होणार नाही याची काळजी मित्रांनो आपल्याला स्वतः घ्यावी लागेल. त्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा. सोबतच आपलं RTM NUचं जे एक्झामिनेशन आहे ते होणार आहे 9 मे ते 12 मेच्या दरम्यान आपलं परीक्षा होईल. आता या परीक्षेमध्ये 2 सेक्शन असतात. आता सेक्शन ए हा रिसर्च मेथोडॉलॉजीवर 50 प्रश्न आणि सेक्शन बी हा 50 गुण असेल सब्जेक्टिव्हसाठी. तर मित्रांनो, जर आपण रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये संपूर्ण व्यवस्थित स्कोर करू इच्छित आहात आणि आपल्याला ही पेट परीक्षा क्वालिफाय करून PhD जर आपल्याला करायचं आहे, तर यासाठी रिसर्च मेथोडॉलॉजीचं मित्रांनो कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. आता आताच आपलं आपण बघितलेलं आहे की हा जो कंप्लीट कोर्स आहे यामध्ये आपल्याला लाईव्ह डेली बेसिसवर जे आहे लाईव्ह स्वरूपात तुम्हाला सेशन मिळेल आणि हा पर्टिक्युलर कोर्स फक्त आताच नाही तर समोरचं जे तुमचं जर्नी आहे कशाचं तर समोरची आपली जर्नी आहे क्रेडिट करण्याची कारण फक्त क्वालिफाय करणं इथपर्यंतच आपलं गोल नसतं तर त्यानंतर सुद्धा खूप महत्त्वाचं स्टेप ठरतं क्रेडिटसाठी हा कोर्स मदत करेल. यासाठी 20 एप्रिलपासून आपण रिसर्च मेथोडॉलॉजीची न्यू बॅच स्टार्ट करीत आहोत ज्यामध्ये लाईव्ह सेशन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहिजे तितकेदा व्हिडिओ आपण बघू शकता. फुल सिलेबसवर आधारित नोट्स आहे त्यामुळे कुठलंही रेफरन्स वापरण्याची आवश्यकता नाही. फुल सिलेबस टेस्ट सिरीज आहे प्रॅक्टिससाठी MCQs आणि या कंप्लीट कोर्समध्ये मित्रांनो एक्झामिनेशनचं क्रॅश कोर्स देखील आपल्याला प्रोव्हाइड केलं जाईल. सो फीज आहे 899 फक्त 899 रुपयामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजीचं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कंप्लीट कोर्सला आपण जॉईन करून घ्या. आता मित्रांनो आपण सगळ्यात महत्त्वाचं बघून घेऊया डॉक्युमेंट्स विषयी. आता डॉक्युमेंट्स कुठले कुठले असं डॉक्युमेंट्स आहे जे महत्त्वाचं ठरेल. आता इथे बघा SSC मार्क लिस्ट देन SSC सर्टिफिकेट आपल्याकडे आहे. ठीक. HSC मार्क लिस्ट सोबतच अंडर ग्रॅज्युएशन डिग्री मार्क ठीक आहे विथ ग्रेड कन्व्हर्शन चार्ट ठीक आहे. असं करून आपल्याला तिथे भरावं लागेल. PGचं डिग्री कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे आहे. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतं, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. देन जर जर पर्सन डिसॅबिलिटी आहे तर त्याचं देखील आपल्याला सर्टिफिकेट लागतं. आणि लक्षात घ्या यस आणि नो असं ऑप्शन असतं वाय आणि एनचं ठीक आहे. एनी अदर्स देखील असेल तर त्याला तुम्ही क्लिक करू शकता. पण इथे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल अप्लिकेशन फॉर्मचं जे फिल करीत आहात. आता हे फिल करीत असताना हे तर तुम्हाला डॉक्युमेंट्स लागलेले पण यात व्यतिरिक्त तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल जी हार्ड कॉपी असणार आहे त्याला देखील तुम्हाला योग्यरित्या सबमिट करावं लागेल. काय म्हटलं मी हार्ड कॉपी येत असतं कारण तुम्ही साईटवर ऑफिशियल साईटवर तुम्हाला सांगितलेलं आहे ऑफिशियल साईटवर आपल्याला काय करायचं आहे जायचं आहे ठीक आहे आणि फॉर्म फिल करायचा आहे. फॉर्म फिलिंग डेट जी आहे मित्रांनो सध्या तरी सुरूच आहे 10 तारखेपासून 23 एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलिंगचं काय दिलेलं आहे डेट जे आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सबमिटिंग हार्ड कॉपी जे हार्ड कॉपी आहे ते सबमिट करावं लागेल. कुठे तुम्ही सबमिट करणार आहात PhD सेलला हे करावं लागतं.
याचं देखील लास्ट तारीख आहे 27 एप्रिलपर्यंत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा पॉइंट कळलेलं नाही असं मला दिसून आलेलं आहे. ठीक आहे. तर इथे लक्षात घ्या, भरलेला फॉर्म चेक करण्यात येतं. सगळे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का याचं झेरॉक्स पाठवून द्यायचं आपण सोबत. ठीक आहे. किंवा कुठे काही वाटत असेल तर तुम्हाला त्या संबंधित सांगण्यात सुद्धा येतं. ठीक. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 27 तारखेपर्यंत ते आपल्याला सबमिट करावं लागेल. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही फॉर्म फिल करा. फॉर्म फिल करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आणि हे फॉर्म फिल केल्यानंतर हार्ड कॉपी देखील 27 एप्रिलपर्यंत आपल्याला सबमिट करायचं आहे. याकरिता कोर्स देखील, कारण पेपरचं जर तुम्ही विचार केलेलं तर 9 ते 12च्या दरम्यान आपलं पेपर आहे मे महिन्यामध्ये. बरं. यासाठी सेक्शन ए असेल. सेक्शन ए हा 50 गुणांसाठी आहे. किती? 50 मार्कांसाठी विचारलं जाणार आहे, ज्यामध्ये रिसर्च संबंधित प्रश्न असेल. आणि सेक्शन बीचं जर विचार केलेलं तर 50 गुण. ऑफिशियल साईटवर देखील याविषयी माहिती आहे. सिलेबस कसं काढायचं हे देखील मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा आणि सगळ्यात महत्त्वाचं 23 एप्रिलपर्यंतच आपलं लास्ट डेट आहे. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल? पटकन फॉर्म फिल करायचं आणि PhD सेलला ते सबमिट करायचं. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे. काही क्वेरीज आहे, डाऊट आहे किंवा RTMNUच्या रिसर्च मेथोडॉलॉजीच्या कोर्सला जर आपल्याला जॉईन करायचं आहे, तरी देखील आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला तुम्ही जॉईन करून घ्या. थँक यू सो मच.